नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सतत पाऊस सुरू असल्यामुळे धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि त्याचा विसर्ग आता गोदावरी नदी पात्रामध्ये करण्यात आलेला असल्यामुळे गोदावरी नदीला पूर आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या आपण कोपरगाव शहरातील गोदावरी नदीची ही दृश्य पाहतोय। छोटा पूल जवळपास जे आहे तर बुडण्याच्या जवळपास आहे आणि त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने जे रहदारी आहे त्याच्यावरती वाहतूक आहे ती बंद करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करूयात। सर, आपण जर बघितलं तर या ठिकाणी लहान पूल जे आहे तर रहदारीसाठी बंद करण्यात आलेला आहे, नेमकं काय कारण? गोदावरी नदीचं जे पाणलोट क्षेत्र आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळे गोदावरी नदीत बऱ्याच प्रमाणात पाणी येत आहे। तसेच नांदोर मध्यमेश्वर जो प्रकल्प आहे त्या ठिकाणावरून देखील मोठ्या प्रमाणात सुमारे 88,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पूर परिस्थिती झालेली आहे। तर या ठिकाणी जो छोटा पूल आहे कोपरगाव शहरचा, तर पाण्याचा ऑलमोस्ट पुलापर्यंत लागलेला आहे, त्यामुळे एक सुरक्षासाठी हा पूल बंद करण्यात आलेला आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर 88,000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सध्या गोदावरी नदी पात्रामध्ये सुरू असल्यामुळे गोदावरीला पूर आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आणि सुरक्षेच्या कारणास्तव या ठिकाणी कोपरगाव शहर पोलीस प्रशासन पोलीस निरीक्षक जे आहे स्वतः या ठिकाणी सकाळपासून उपस्थित आहेत। त्याचबरोबर प्रशासनाचे, नगर परिषदेचे, इरिगेशन विभागाचे, महसूलचे अधिकारी कर्मचारी देखील या ठिकाणी येऊन गेलेले आहे आणि कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठीची जी काळजी आहे प्रशासनाच्या वतीने घेतली जात आहे आणि लहान पूल जे आहे आता रहदारीसाठी बंद करण्यात आलेला आहे। मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव।